मित्रांनो, आज प्राइस ॲक्शन सीरीजमध्ये हा व्हिडिओ नंबर 3 आहे आणि यामध्ये आपण डिस्कस करणार की इन्स्टिट्यूशन्स मीन्स ऑपरेटर कोण असतात आणि ते कशा पद्धतीने स्टॉक मार्केटमध्ये काम करतात. प्रश्न हा आहे की मी यावर व्हिडिओ का क्रिएट करत आहे? सिंपल रिझन आहे, राइट? की रिटेलर सारखा जर आपण विचार केला, रिटेल ट्रेडर सारखा, तर आपण मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही. काहीतरी डिफरंट आपल्याला विचार करायला हवा, राइट? कारण की जो डाटा पब्लिश झाला त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की 90% ट्रेडर्स हे लॉस मेकर्स आहे आणि 10% ट्रेडर्स हे प्रॉफिट मेकर आहे. आता एकच यातून समजायला येते की प्रॉफिट कोण बनवत आहे? या 10% मध्ये कोण आहे? 10% मध्ये आहे ऑपरेटर्स आणि स्मार्ट ट्रेडर्स. ऑपरेटर आणि स्मार्ट रिटेल ट्रेडर्स. आता हे स्मार्ट रिटेल ट्रेडर कोण? जे ऑपरेटर्सना फॉलो करतात सिंपली. हे 10% स्मार्ट ट्रेडर कोण आहे? 10% मधले जे ऑपरेटर्सना फॉलो करतात. ज्यांना माहित आहे की ऑपरेटर्सनी कुठे पोझिशन क्रिएट केलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे. कारण की एक सिंपल गोष्ट आपल्याला समजायला हवी मित्रांनो, काय की ऑपरेटरच्या अगेन्स्ट काम करून तर मार्केटमध्ये पैसा बनणार नाही. कारण की ऑपरेटर्सकडे असतो ह्यूज फंड, राइट? तर आपल्याला जर ऑपरेटरला पैसा आपल्याला जर मार्केटमध्ये पैसा बनवायचा असेल, तर सिंपल गोष्ट आहे, की आपल्याला ऑपरेटर्सचे ट्रेड आयडेंटिफाय करावे लागणार. ऑपरेटर्सचे ट्रेड आयडेंटिफाय करून त्यांचे फुटप्रिंट, त्यांचे पावलं आपल्याला फॉलो करावे लागणार आणि हे सगळंच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार, की ऑपरेटर्स कोण असतात, ते कसे काम करतात आणि आपल्याला नेमकं काय करायला हवं मार्केटमध्ये, राइट? सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक हाच आहे, की डिस्कशनचे पॉइंट हेच आहे, की ऑपरेटर कोण असतात, इन्स्टिट्यूशन्स कोण असतात, राइट? आणि का आपल्याला त्यांची केअर करायला हवी, राइट? काय आपल्याला त्यांना समजायला हवं आणि कशी केअर करायला हवी, म्हणजे कशा पद्धतीने आपण त्यांना समजून फॉलो करू शकतो, राइट? आणि चार्टवर कशा पद्धतीने आपल्याला एक कन्फर्मेशन मिळणार, की ऑपरेटरने एंट्री घेतलेली आहे आणि आपल्याला पण ऑपरेटर सोबत आता एंट्री घ्यायची आहे, त्यांचे फुटप्रिंट फॉलो करून. तर या गोष्टी डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. चार्टवर पण डिस्कस करूया, एक्सरसाइज करूया. सगळं काही आपल्याला डिटेल या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. तर इन्स्टिट्यूशन ऑफकोर्स आपल्याला जर इन्स्टिट्यूशन्सला फॉलो करायचं असेल, इन्स्टिट्यूशन सोबत एंट्री घ्यायची असेल, तर आपल्याला हे समजायला हवं, की नेमकं इन्स्टिट्यूशन्स कोण आहे? मार्केटमध्ये कोणते-कोणते इन्स्टिट्यूशन्स काम करतात किंवा कोणाला इन्स्टिट्यूशन्स या ऑपरेटर असं बोललं पाहिजे. सिंपल. इन्स्टिट्यूशन्स म्हणजे ऑपरेटर कोण असतात? एक मार्केट ॲक्टर्स असतात, राइट? मार्केट ॲक्टर्स काय म्हणतात त्यांना? कारण की त्यांच्याकडे एक ह्यूज फंड असतो, राइट? आणि त्या कॅटेगरीमध्ये येतात बँक्स, लार्ज बँक्स, देन म्युच्युअल फंड, इन्शुरन्स कंपनीज, हेज फंड आणि बिग बॉयज, राइट? हे सगळे इन्स्टिट्यूशनच्या कॅटेगरीमध्ये येतात. बिग बॉयज म्हणजे सिंपल झुनझुनवाला अँड दमानी याच्यासारखे जे मोठे-मोठे प्लेयर आहे इंडियन मार्केटमध्ये, हे पण ऑपरेटर्सच्या कॅटेगरीमध्ये येतात, राइट? त्यांचं काय वैशिष्ट्य असतं, की त्यांच्याकडे हायली प्रोफेशनल लोक असतात. ते हायर करतात. ऑफकोर्स त्यांच्याकडे फंड आहे, राइट? सो ते काय करणार, हायली प्रोफेशनल, नॉलेजेबल लोकं हायर करणार आणि सगळ्यांचा सल्ला घेऊन ते एक चार्टवर कुठल्या स्टॉकमध्ये या कुठल्या इंडेक्समध्ये कुठे आणि किती क्वांटिटीत पोझिशन्स घ्यायची, हे सगळे ते प्लॅनिंग प्रॉपरली करतात. यात डिफरन्स इतकाच आहे ऑपरेटरमध्ये आणि रिटेलरमध्ये. रिटेलरची क्वांटिटी ही स्मॉल असते आणि इन्स्टिट्यूशनची म्हणजे ऑपरेटरची क्वांटिटी ही ह्यूज असते, राइट? मोठ्या प्रमाणात असते. कारण की त्यांच्याकडे फंड असतं आणि त्यामुळे ते आपण डिस्कस करूया डिटेलमध्ये समोर, राइट? त्यामुळे ते काय करतात, स्क्रिप्टला मूव्ह करू शकतात किंवा इंडेक्सला मूव्ह करू शकतात, अशा पद्धतीने. सो व्हाय वी शुड केअर? आपल्याला त्यांची केअर म्हणजे काय करायला पाहिजे? काय समजायचं आहे आपल्याला त्यांच्याबद्दल, ते डिस्कस करूया. की ऑपरेटरला नक्की का फॉलो करायला पाहिजे ना आपण, की जेणेकरून आपला पैसा बनेल, राइट? सिंपल रिझन मिळतं यातून, की ऑपरेटर्सकडे लार्ज अमाउंट ऑफ मनी असतं. पैसा सगळं काही करू शकतो, राइट? स्टॉक मार्केटमध्ये जर कुठली स्क्रिप्ट आपल्याला वरती खाली करायची आहे, तर अमाउंट लागतो, जो अमाउंट रिटेलरकडे नसतो.
तो अमाऊंट ऑफकोर्स ऑपरेटर कडे असतो आणि ज्यावेळेस जास्त क्वांटिटीत जास्त पैसा जर यूज केला तर ते काय करू शकतात, स्क्रिप्ट मूव्ह. बिकॉज ऑफ द मनी दे पुट ऑर्डर्स इन द लार्ज क्वांटिटी. पैसा आहे त्यांच्याकडे, मग काय करणार ते लार्ज क्वांटिटीमध्ये त्यांचे ऑर्डर्स प्लेस करणार. ह्यूज क्वांटिटी असणार, करोर्स, लॅक्स, 50 लॅक्स, 1 करोड. कसे करतात ते आपण डिटेल डिस्कस करूया समोर, राईट. अशा ह्यूज क्वांटिटीमध्ये त्यांच्याकडे पैसा असल्यामुळे ते ऑर्डर प्लेस करणार. ड्यू टू लार्ज मनी अँड लार्ज ऑर्डर. ज्यावेळेस जास्त पैसा आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे ते लार्ज ऑर्डर्स टाकू शकतात, मोठ्या क्वांटिटीत ऑर्डर्स टाकू शकतात. दे एबल टू मूव्ह द मार्केट अकॉर्डिंग टू देम, राईट. ऑफकोर्स पैसा असल्यामुळे आणि जास्त क्वांटिटीत ते ऑर्डर टाकू शकल्यामुळे ते काय करतात, ते मार्केटला त्यांना वाटेल अशा पद्धतीने वरती खाली मूव्ह करतात, राईट. आणि ऑफकोर्स त्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे पैसा आहे, राईट, ते इन्व्हेस्ट करू शकतात. त्यांची ॲबिलिटी असते की मार्केटला मूव्ह करायची आणि त्याकरताच ते ऑलवेज बेट टू विन. म्हणजे त्यांचा सक्सेस रेशो हा ऑलवेज जास्तच असतो, राईट. 100% नाही, पण 90%, 80% असणारच, राईट. सो याच्याकरता आपल्याला ऑपरेटरची केअर करायला हवी, समजायला हवे की ऑपरेटर्स कोण आहे, राईट. व्हॉट वी शुड केअर. आता इथे इम्पॉर्टंट आहे की ऑपरेटर्स हे सगळं करतात त्यांच्याकडे फंड असल्यामुळे, तर नेमकं आपल्याला काय करायचं, राईट. त्यांना फॉलो करून आपल्याला काय करायचं, आपण कशा पद्धतीने त्यांना फॉलो करून पैसे कमावू शकतो, पैसे बनवू शकतो, राईट. ते इम्पॉर्टंट आहे आणि ते आता आपण डिस्कस करणार की कशा पद्धतीने आपण त्यांना फॉलो करायचं आहे. सो चला डिस्कस करूया. डिफरंट इन्स्टिट्यूशन्स एंटर मल्टिपल एंटायटी ऍट मल्टिपल प्राइजेस. याचा अर्थ असा की एकच इन्स्टिट्यूशन नाहीये मार्केटमध्ये, डिफरंट इन्स्टिट्यूशन आहे, ABC, XYZ, व्हॉट एव्हर, राईट. डिफरंट इन्स्टिट्यूशन्स आहे, डिफरंट एंटायटी म्हणजे डिफरंट स्टॉक्स मध्ये, कोणी कमोडिटी मध्ये, कोणी फॉरेक्स मध्ये, कोणी बिटकॉइन मध्ये, सगळीकडे, राईट. सगळ्या एंटायटी मध्ये ते काम करू शकतात त्यांच्याकडे फंड असल्यामुळे, राईट. स्टॉक मध्ये, ऑप्शन्स मध्ये, ज्यांना वाटेल तिथे तिथे ते एंट्री करू शकतात. डिफरंट इन्स्टिट्यूशन डिफरंट एंटायटी मध्ये आणि ऑफकोर्स डिफरंट इन्स्टिट्यूशन डिफरंट त्यांचे कॅल्क्युलेटेड प्राइजेस वर काम करणार, राईट. सो इन्स्टिट्यूशन्स क्रिएट अ चार्ट, रिटेलर्स फॉलो टू द चार्ट. इन्स्टिट्यूशन्स काय करतात, चार्ट क्रिएट करतात, राईट. ऑफकोर्स जे सुंदर चार्ट तुम्हाला दिसेल. चला चार्टवर जम्प करूया. इन्स्टिट्यूशन्स क्रिएट अ चार्ट, रिटेलर्स फॉलो अ चार्ट. बघा इथे, राईट. हे जे चार्ट क्रिएट झालेला आहे हा रिटेलरच्या ऑर्डर्समुळे नाही झालेला आहे, किंवा एक कॅन्डल्स तुम्हाला इथे एक ह्यूज अपमूव दिसत आहे चार्टवर. हा एक ह्यूज अपमूव आहे, हा रिटेलर्सनी क्रिएट नाही केलेला आहे, तर हा कुणी क्रिएट केलेला आहे, हा इन्स्टिट्यूशननी क्रिएट केला. हा ह्यूज फॉल दिसत आहे चार्टवर, कंटिन्युअस फॉल, हा रिटेलर्सचा नाहीये, हा इन्स्टिट्यूशनचा आहे. रिटेलर्सचा कुठला आहे, हे चालले भांडणं करत, राईट. हा आहे रिटेलर्सचा. थोडेसे रिटेलर्स, एक विचार करतं की वरती जाणार, एक विचार करतं खाली जाणार, आणि एवढ्यात इन्स्टिट्यूशन एंट्री घेऊन प्राइसला खाली घेऊन येतं आणि ट्रॅप करतं रिटेलर्सला, राईट. अशा पद्धतीने. सो जे सुंदर चार्ट तुम्हाला मोठ्या कॅन्डल्स दिसतात ते रिटेलर्सनी क्रिएट केलेले असतात. यामध्येच डिस्कस करायचंय कसं ओळखायचंय आपल्याला इन्स्टिट्यूशनने कुठे एंट्री घेतली आणि आपल्याला कसं काम करायचं ते पण डिस्कस करणार आहोत आपण यामध्ये. इन्स्टिट्यूशन्स पुट बाईंग अँड सेलिंग ऑर्डर इन अ बल्क. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इन्स्टिट्यूशन्स रिटेलर सारखे 1000, 2000, 3000, 10,000 अशा पद्धतीने ऑर्डर्स नाही टाकत इतक्या छोट्या क्वांटिटीमध्ये. ते बल्कमध्ये ऑर्डर टाकतात, कारण की त्यांच्याकडे पैसा आहे पण टाइम नाही, राईट. सो ते काय करतात, छोटे ऑर्डर्स टाकून छोटे प्रॉफिट बुक्स नाही करत. ते काय करतात, बल्क क्वांटिटीमध्ये ऑर्डर टाकतात. बल्क क्वांटिटी मीन्स 50 लाख, 50 लाख, 1 करोड, 60 लाख, 70 लाख, अकॉर्डिंग टू कॅल्क्युलेशन त्यांना किती फंड यूज करायचा त्यानुसार ते त्यांचे ह्यूज क्वांटिटीमध्ये ऑर्डर्स टाकतात. आणि दे डू नॉट रिसीव्ह द फिलिंग फर्स्ट टाइम. फिलिंग हा एक टेक्निकल वर्ड आहे. फिलिंग म्हणजे त्यांना सपोज, राईट, जर कोणी 1 करोड क्वांटिटीमध्ये सेलिंग ऑर्डर्स टाकत आहे किंवा बाईंग ऑर्डर्स टाकत आहे, समजा बाईंग ऑर्डर्स टाकत आहे 1 करोड क्वांटिटीमध्ये, तो फर्स्ट टाइम सपोज कोणी इन्स्टिट्यूशन जर 1 करोड क्वांटिटीमध्ये ऑर्डर्स टाकत आहे, तर फर्स्ट टाइम त्यांना 1 करोड क्वांटिटी सेल करण्याकरता अगेन्स्ट पार्टी तर हवी, राईट. पार्टी कोण असतं, अगेन्स्ट रिटेलर असतात.
तर ते तर रिटेलर तर 1 करोड क्वांटिटी सेल नाही करणार, राईट. सो ऑफकोर्स त्यांना 1 करोड क्वांटिटी मध्ये फिलिंग फर्स्ट टाइम नाही मिळणार. इथे समजूया चार्टवर, राईट. आता काय झालं, इथे काय झालं की प्राइस इथनं मूव्ह करत आहे, राईट, इथनं मूव्ह करत आहे. इन्स्टिट्यूशनने डिसाइड केलं की त्यांना इथनं 50 लाख क्वांटिटी सेल करायची आहे, 50 लाख क्वांटिटी सेल करायची आहे, राईट. बघा कुठली क्वांटिटी सेल, आरबीएल बँकचा चार्ट आहे, कुठला म्हणजे समजण्याकरता मी हा चार्ट घेतलाय, आपण हा कॉन्सेप्ट कुठे पण अप्लाय करू शकतो, राईट. सो 50 लाख क्वांटिटी त्यांनी डिसाइड केले. स्टॉक इथेच आहे, सपोज करंट मार्केट प्राइस इथेच आहे, त्या आधीच इन्स्टिट्यूशननी कॅल्क्युलेशन केलं की त्यांना या प्राइसवर 50 लाख क्वांटिटी सेल करायची, राईट. सो ज्या वेळेस या प्राइस इथे जाणार, राईट, इथे कोण घेऊन जाणार, इथनं ऑफकोर्स बायर्स घेऊन जाणार, राईट. पण ही बायर्सची क्वांटिटी 50 लाख नसणार, राईट. इन्स्टिट्यूशन तर 50 लाख क्वांटिटी सेल करायला बसलेला आहे, पण बायर्सची ही क्वांटिटी आहे ही 50 लाख नसणार, राईट. सो काय होणार, राईट, सपोज फॉर एक्झाम्पल 20 लाख बायर्स ही प्राइस घेऊन इथपर्यंत पोहोचलेले आहे. म्हणजे किती बायर्स आहे आता, 20 लाख बायर्स आहे, आणि सेलिंग करता इन्स्टिट्यूशनने किती क्वांटिटी टाकलेली आहे, 50 लाख क्वांटिटी, राईट. सो काय होणार, हे 20 लाख बायर्स कंझ्युम केले जाणार यातल्या 20 लाख सेलर्सनी, राईट. आणि 50 लाख क्वांटिटी ह्यूज आहे, तर त्या ह्यूज क्वांटिटीच्या प्रेशरने एक फॉल येणार, सप्लाय काय आलेला आहे, सप्लाय, प्राइस इथनं खाली पडली म्हणजे याला सप्लाय म्हणतो. हा डिमांड अँड सप्लाय कॉन्सेप्टच आहे, पण यामध्ये आपण इन्स्टिट्यूशनचा तडका मारत आहे, इन्स्टिट्यूशन कशा पद्धतीने काम करतात त्यावर आपण विचार करत आहे. सो यावर काय आलेला आहे, एक सप्लाय आलेला आहे चार्टवर, राईट, आणि स्टॉक खाली पडला आहे. सो आता काय झालं, 20 लाख बायर्स कंझ्युम केल्या गेले, 30 लाख, आणि किती पेंडिंग ऑर्डर आहे या प्राइसवर आणखी इन्स्टिट्यूशनचे, 30 लाख ऑर्डर्स आहे. किती ऑर्डर्स आहे, 30 लाख क्वांटिटीचे आता पण ऑर्डर्स इथे पेंडिंग आहे. ही तर इन्स्टिट्यूशन्स क्वांटिटी आहे, ह्यूज क्वांटिटी आहे. जेव्हा आपण 30 लाख क्वांटिटी कम्पेअर करतो 50 लाख क्वांटिटी समोर, सो विच इज अराउंड 60% आता पण पेंडिंग आहे सिस्टम मध्ये, आता पण सिस्टम मध्ये पेंडिंग आहे. आणि इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी असल्यामुळे इन्स्टिट्यूशन ते ऑर्डर कॅन्सल नाही करणार, कारण की हे छोटी क्वांटिटी नाही आहे, 5% 6%, अराउंड 60% क्वांटिटी पेंडिंग आहे, राईट. आय होप की समजलं असेल. नाही समजत आहे तर तुम्ही एक वेळा रिपीट करून ऐका, तुम्हाला समजणार, कारण की इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. विचार करा, इन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट काम करून काही फायदा नाही, इन्स्टिट्यूशनला फॉलो करून ते कसे काम करतात हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, राईट. आणि त्यांच्यासोबत ट्रेड घेणं हे इम्पॉर्टंट आहे. सो काय झालं, बल्कमध्ये क्वांटिटी टाकली, त्यांना काय मिळत नाही फर्स्ट टाइम मध्ये, आपण आता डिस्कस केलं की 50 लाख क्वांटिटी टाकली आणि 20 लाखच बायर्स असल्यामुळे 20 लाखचं त्यांना फिलिंग मिळालं. सो 30 लाख क्वांटिटी सिस्टम मध्ये आता पण पेंडिंग आहे त्यांची, बिकॉज ऑफ सिग्निफिकंट ऑफ ऑर्डर, सिग्निफिकंट मूव्स क्रिएट ऑन द चार्ट. 50 लाख क्वांटिटी होती, 20 लाख क्वांटिटी एक्झिक्यूट झाली, राईट. सो त्यांना हा मूव कशामुळे आला, सिग्निफिकंट ऑर्डर, ह्यूज क्वांटिटी असल्यामुळे इथे एक जोरदार एक फॉल क्रिएट झाला, सप्लाय आला, ऑन द सप्लाय आला चार्ट वरती, राईट. टू फिल द रिमेनिंग, इम्पॉर्टंट आहे, मी तुम्हाला बोललो, राईट, की इन्स्टिट्यूशनची 60% क्वांटिटी आता फिल व्हायची बाकी आहे, राईट. तो इन्स्टिट्यूशन्स काय करणार, कॅन्सल नाही करणार, इन्स्टिट्यूशन्स ब्रिंग दॅट प्राइस टुवर्ड्स द पेंडिंग ऑर्डर एरिया. इन्स्टिट्यूशन्स काय करणार की ही प्राइस, राईट, एक वेळ आणखी मूव्ह करणार त्यांचे ऑर्डर्स कंझ्युम करण्याकरता या एरियामध्ये जिथे त्यांचे 30 लाख पेंडिंग पडलेले आहे. आणि ज्यावेळेस ते एक्झिक्यूट होणार, राईट, सो इन्स्टिट्यूशन्स कुठे खाली प्रॉफिट बुक करणार, राईट, अशा पद्धतीने. सो चला आपण बघूया यामध्ये काय झालेलं आहे, मी प्ले करून दाखवतो तुम्हाला, राईट. टू आयडेंटिफाय, चला आपण प्ले करूया. सो मी इथे ऑलरेडी सेट करून ठेवलेला आहे. प्ले याच्याकरता करत आहे की तुम्हाला ते समजायला हवं. तुम्हाला जर वाटत असेल की मी हे प्ले करून समजवत आहे, असं नाही. माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल, तुम्ही जॉईन करा आणि बघा. हा मी मार्केट ओपन होण्याच्या आधी 830 840 ला लेवल शेअर केलेला असेल आणि नंतर मार्केट ओपन झाल्यानंतर हा एक्झिक्यूट झालेला आहे, राईट. आपण ऍडव्हान्स मध्ये अनालिसिस करू शकतो प्राइस ऍक्शन मध्ये, असं नाहीये की तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्येच करायचं आहे. तुम्ही आधी पण रात्री सकाळीच कधी पण करू शकता. तुम्ही चॅनल मध्ये जा आणि बघा, तुम्हाला मिळेल की मी हे जे समजवत आहे ते सगळं तिथे मी चार्ट सोबत शेअर केलेलं आहे, राईट. सो काय झालं, एक फॉल झाला. आता आपला कॉन्सेप्ट काय समजला आपण
की 30 लाख इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी इथे पेंडिंग आहे. सो हे एक्झिक्यूट करण्याकरता इन्स्टिट्यूशन्स प्राइसला इथे आणेल आणि आणखी खाली घेऊन जाईल. खाली जाणार त्यावेळेस इन्स्टिट्यूशनला प्रॉफिट होणार, राईट. चला तर मग बघूया काय झालं नेमकं इथे. मी प्ले करतो, राईट. चला, म्हणजे ह्या एरियात प्राइस आल्यानंतर पडले बघा किती स्पीडने रिजेक्ट करण्यात आली आहे. काय हे इतक्या स्पीडने खाली आली इथनं? कारण की आता पण 30 लाखचा जो फोर्स आहे, 30 लाख ह्यूज क्वांटिटी, आणि रिटेलरची नाही आहे, ती कोणाची आहे? ऑपरेटर इन्स्टिट्यूशनची क्वांटिटी आहे. बघा आणखी इथे एक फॉल आलेला आहे चार्टवर, राईट. अशा पद्धतीने इन्स्टिट्यूशन हे काम करतात, तुम्ही बघू शकता, राईट. तो ही लेवल तुम्हाला मिळेल, चॅनलमध्ये जाऊन बघून घ्या, राईट. आणि यामध्ये आपला ट्रेड कुठे आहे? आपलं काम काय असतं? ऍज अ रिटेल ट्रेडर, राईट. तुम्हाला समजणार नाही की कुठलं इन्स्टिट्यूशन्स आहे, कुठे एंट्री घेतलेली आहे, किती ऑर्डर टाकलेली, या गोष्टी सगळ्या चार्टवर मिळणार नाही. फक्त काय असतं आपल्या समोर? नुसता एक चार्ट असतो, त्याला अनालिसिस करावं लागतं. तर हा कॉन्सेप्ट समजल्यावरच तुम्ही अनालिसिस करणार ना. जोपर्यंत तुम्हाला जर कॉन्सेप्टच समजला नाही आहे, राईट, तोपर्यंत तुम्ही अनालिसिस कसे करणार? चला, सो मी स्टॉप करतो. तुम्ही इथे रिस्क रिवॉर्ड बघा आणि नंतर आपण समोरचं डिस्कस करूया की आपण एंट्री कुठे घ्यायची, काय समजायचं चार्टवर. बघा इथं फॉल आहे आणि अराउंड तुम्ही बघू शकता इथे, राईट, अराउंड तुम्हाला इथे 1:6 मोर दॅन 1:6चा, सॉरी, मी शॉर्ट्स लॉंग करता घेतला. हा, सो इथं एक्झिक्यूट झाला, राईट. कसं आपण ओळखायचं की इन्स्टिट्यूशन एंट्री घेतली, यावर पण आपण डिस्कस करूया सविस्तर यामध्ये. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सुंदर सुंदर दिसते. बघा इथे अराउंड 1:6चा रिस्क रिवॉर्ड आपल्याला मिळाला आहे, जो की हँडसम आहे, राईट. अशा पद्धतीने आपण कॉन्सेप्ट कुठे पण अप्लाय करू शकतो. इंट्राडे, स्विंग, पोझिशनल, व्हॉटएव्हर तुम्हाला जे करायचं असेल ते करू शकता, राईट. सो काय झालं यामध्ये? आपल्याला काय करायचं नेमकी? ऍज अ रिटेल ट्रेडर, राईट, आपल्याला माहित आहे की इन्स्टिट्यूशन्स ह्यूज क्वांटिटी प्लेस केल्यामुळे चार्टवर रिॲक्शन येतात, आणि रिॲक्शन कशा दिसतात? त्या ब्युटिफुल असतात, ब्युटिफुल फॉल असतात, ब्युटिफुल राईज असतात. सो ऍज अ ट्रेडर आपण काय केलं? मी याला ना थोडं डिलीट करतो, म्हणजे सॉरी, रिप्ले करतो, जेणेकरून तुम्हाला आणखी व्यवस्थित समजेल, राईट. एक मिनिट. सो अशा पद्धतीने इथे सपोज चार्ट क्रिएट आहे. ऍज अ रिटेल ट्रेडर आपण काय केलं? हा एक ब्युटिफुल चार्ट, हा एक ब्युटिफुल फॉल. आपल्याला माहित आहे की रिटेल इन्स्टिट्यूशनचे मूव कसे असतात, जे मी तुम्हाला समजवलं, राईट. अशा पद्धतीने नसतात, या अशा पद्धतीने इन्स्टिट्यूशनचे मूव नसतात, राईट. इन्स्टिट्यूशनचे मूव हे अशा पद्धतीने असतात, गुड फॉल, गुड राईज. तो ऍज अ रिटेल ट्रेडर आपण काय केलं की एक हा सुंदरसा फॉल चार्टवर आयडेंटिफाय केला, हा फॉल, आणि आपल्याला समजलं की हा इन्स्टिट्यूशनने इनिशियली इथनं ह्यूज क्वांटिटी सेल केलेली आहे. पण हे पण सत्य आहे की फर्स्ट टाइमला सगळी क्वांटिटी एक्झिक्यूट नाही होणार. म्हणजे या एरियामध्ये कुठेतरी आपल्याला नाही समजणार की एक्झॅक्ट कुठल्या प्राइस वरून सेल केली आहे. त्यामुळेच आपण काय करतो, इथनं सप्लाय आलेला आहे, सेल केलेली आहे, म्हणजे आपण सप्लाय झोन मार्क केला. कसा मार्क करायचा, काय करायचं, तुम्हाला सगळं समजणार. समोरचे व्हिडिओ मी घेऊन येणार, त्यामध्ये हे झोन्स कसे मार्क करतात, काय करतात, कुठून एंट्री घ्यायची. आता फक्त इन्स्टिट्यूशन कसे काम करतात ना, ते नीटपणे समजून घ्या. सो काय झालं, 50 लाख क्वांटिटी इथनं सेल केली होती, फर्स्ट टाइम एक्झिक्युशन नाही मिळालं, 30 लाख क्वांटिटी इथे पेंडिंग आहे. आपल्याला माहित आहे की असा कॉन्सेप्ट आहे, आपल्याला हा फॉल दिसला. सो आपण काय इमॅजिन केलं की या एरियामध्ये आणखी इन्स्टिट्यूशन्स प्राइस घेऊन येणार. सो आपण काय केलं, इथे सप्लाय झोन मार्क केला, राईट. आणि सप्लाय झोन, ऑफकोर्स सप्लाय झोन मार्क केल्यावर तुम्हाला इथे काय, झोन मार्किंग केल्यावर काय मिळतं? एंट्री आणि स्टॉप लॉस. सो सप्लाय झोन मध्ये सेलिंग एंट्री तुम्हाला मिळणार 225.70 आणि तुमचा स्टॉप लॉस असणार 26.95. बघा स्टॉप लॉस बी बघा, जस्ट ₹1.15 स्टॉप लॉस आहे. आणि हा, कधी पण ट्रेडिंग करायच्या वेळेस हे नक्की आपल्याला अश्युअर करायला हवं की स्टॉप लॉस हा कमीच असायला पाहिजे आणि प्रॉफिट आपण जास्त गेन करायला पाहिजे, राईट. आणि जेव्हा तुम्ही इन्स्टिट्यूशनचे झोन आयडेंटिफाय करतात तर तुम्हाला मल्टीफोल्ड रिटर्न मिळतातच. कारण की इन्स्टिट्यूशन 1:1, 1:2 असे काही रिस्क रिवॉर्ड देणार नाही. 1:3, 4, 5, 6, 7, 8, 9, इव्हन 25, 1:25 पण रिवॉर्ड, रिस्क रिवॉर्ड आपल्याला मिळतो.
सो आपण काय केलं, आयडेंटिफाय केलं, आपण झोन मार्क केला 225.70, 226.90. आपल्याला माहित आहे कॉन्सेप्ट, आपण समजलो आहे की इन्स्टिट्यूशन्स या झोन मध्ये येणार आणि आणखी त्यांची ऑर्डर घेऊन प्राइसला खाली पाडणार. आणि तेच इथे झालेलं आहे. बघा किती जोरात रिजेक्ट केलेलं आहे. रिझन काय आहे की ह्या इन्स्टिट्यूशनचा प्लेस आहे, त्यामुळे इथनं फॉल आला आणि आपला ट्रेड एक्झिक्यूट झाला इन्स्टिट्यूशन सोबत. राईट, इथे पोहोचायच्या आधी आपल्याला लिमिट ऑर्डर टाकून द्यायची आहे. राईट, कारण की इन्स्टिट्यूशनचे झोन असतात, क्विकली रिॲक्ट करतात. राईट, सो आपल्याला काय करायचं, ऑर्डर टाकून द्यायचं इन्स्टिट्यूशन सोबत आणि बस प्रॉफिट बुक करण्याकरता फर्स्ट प्रॉफिट, दुसरं प्रॉफिट त्याच्या खाली, अशा पद्धतीने पार्ट मध्ये बुक करत जायचं. राईट, आणि आपलं इन्स्टिट्यूशन सोबत काम करायचं. राईट, काय इम्पॉर्टंट आहे हा टॉपिक, मी ऑलरेडी सांगितलं की इन्स्टिट्यूशनच्या अगेन्स्ट काम करून काही फायदा नाही आहे. इन्स्टिट्यूशन्सला समजून राईट आपल्याला काय करावे लागेल, त्यांचे फुटप्रिंट फॉलो करावे लागेल. म्हणजे त्यांचे सेलिंग आणि बाईंग झोन आयडेंटिफाय करून त्यांच्यासोबत कुठल्या कॉन्सेप्टने काम करतो आपण, रिट्रासमेंट. रिट्रासमेंट तुम्ही त्याला पुलबॅक पण म्हणू शकता, तुम्ही त्याला रिटेस्ट पण म्हणू शकता. ब्रेकआउटवर काम नाही करत. तुम्हाला माहित असेल की ब्रेकआउटवर तुम्ही फेक ब्रेकआउट अँड या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऐकल्या असतात. असं काही नसतं. जर तुम्हाला चार्ट व्यवस्थित अनालिसिस करणं माहित आहे तर तुम्ही नीटपणे करू शकता. या छोट्या छोट्या नॉइसेसवर, राईट, हे नॉइसेस आहे, याच्यावर लक्ष द्यायची गरज नाहीये. परफेक्ट जर तुम्ही अनालिसिस करता, इन्स्टिट्यूशनचे झोन आयडेंटिफाय करता आणि त्यामध्ये एंट्री करता, तर हमखास तुम्हाला प्रॉफिट होणे आहे. राईट, या गोष्टी ज्या पॉझिटिव्ह थिंग्स आहे त्या कलेक्ट करून समजून काम करणं चांगलं. हे असं काही नसतं की माझा स्टॉप लॉस घ्यायला येतो आणि माझे स्टॉप लॉस घेतो. जर तुम्हाला कॉन्सेप्टच नाही माहित आहे तर रिटेल इन्स्टिट्यूशन तर तुमचे स्टॉप लॉस घेणारच. राईट, तुम्ही जर एक रिटेलर सारखं विचार करणार तर तुमचे कॉन्सेप्ट घेतले जाणार, तुमचे स्टॉप लॉस घेतले जाणार. म्हणून रिटेलर्स पेक्षा एक वेगळा विचार करणं जरुरी आहे रिटेल ट्रेडर पेक्षा, जेणेकरून तुम्ही 10% प्रॉफिटेबल ट्रेडरच्या कॅटेगरीमध्ये येणार. राईट मित्रांनो, हा कॉन्सेप्ट मी जो घेऊन आलेला आहे खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. याला इन्स्टिट्यूशन ट्रेडिंग कॉन्सेप्ट असं म्हणतात. मी याला ITC नाव दिलेलं आहे. राईट, इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग कॉन्सेप्ट, की इन्स्टिट्यूशनल झोन आयडेंटिफाय करून आपण त्यावर कसं काम करायचं यामध्ये मी काही डिस्कस केलं आहे. समोरच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस करणार. हा छोटासा पार्ट आहे टेक्निकल अनालिसिस मध्ये, एवढ्यावरच नाही चालत. माझं प्राइस ऍक्शन कसं असतं, डिमांड अँड सप्लाय झोन आयडेंटिफाय करायचं. राईट, मग यामध्ये काय आहे, प्रत्येक डिमांड अँड सप्लाय झोन काम नाही करत. राईट, सो कुठले काम करतात, तो इन्स्टिट्यूशनचे झोन काम करतात. सो मग या डिमांड अँड सप्लाय झोन मधून फिल्टर करायचं की इन्स्टिट्यूशनचे झोन कुठले आहे. राईट, अशा पद्धतीने हे फिल्टर करण्याकरता पण आपल्याला मूव बघावं लागतं चार्टवर. त्याचे काही फॅक्टर्स आहे प्राइस ऍक्शनचे, आणि त्यामध्ये डिसाईड करावं लागतं की हा इन्स्टिट्यूशनचा झोन आहे, तर मग यामधले सिलेक्टिव्ह डिमांड अँड सप्लाय झोन मध्ये आपण काम करतो, जेणेकरून आपली अॅक्युरेसी लेवल ही एक एक्स्ट्रीम लेवलवर पोहोचण्याचा आपण प्रयत्न करतो. राईट, सो व्हेरी इम्पॉर्टंट नॉलेज, फाउंडेशन ऑफ प्राइस ऍक्शन. राईट, हे जर तुम्हाला माहित आहे ना, तरच तुम्ही समोरचं काही ऍक्टिव्हिटीज करू शकता, जसं झोन मार्किंग, डिमांड कुठे येणार, सप्लाय कुठे येणार, कुठला चांगला झोन असणार. जर तुम्हाला हा इन्स्टिट्यूशनचं काम करण्याचा तरीका, इन्स्टिट्यूशन कोण आहे, जर हे माहीत नसणार तर आपण राईट समोरचा कॉन्सेप्ट नीटपणे अप्लाय नाही करू शकत. म्हणून हा खूपच बढिया कॉन्सेप्ट आहे. तुम्ही चार्टवर ट्राय करा, बघा मी सांगितलेलं व्हिडिओ रिपीट करून बघा, तुम्हाला समजेल. ट्रेड घेऊ नका. राईट, छोटासा कॉन्सेप्ट आहे, त्यावर ट्रेड घ्यायची गरज नाही. फक्त समजून घ्या चार्टवर होतं की नाही होत. सप्लायच्या जागी सप्लाय जर इन्स्टिट्यूशनने प्राइस मूव्ह केली तर पुन्हा जर इथे प्राइस आली ती वरत जाते की नाही जात, हे थोडं बघा तुम्ही चार्टवर. तुम्हाला समजणार की हा हे काम करतं. ऑफकोर्स काम करतं. इन्स्टिट्यूशनच्या सोबत जर काम केलं तर सगळंच काम करणार, अगेन्स्ट मध्ये फायदा होणार नाही. काही पण डाऊट किंवा क्वेश्चन असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कॉमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला जर माझ्यासोबत काही कॉन्टॅक्ट करायचं असेल तर माझा नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, इवन शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली मेंबर सोबत. आणि सबस्क्राईब करायला तुम्हाला विसरायचंच नाही आहे, कारण की आणि बेल आयकॉन दाबायचं विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट इन्स्टिट्यूशन्सवर पुष्कळ काही शिकायसारखं आहे. यामध्ये तुम्हाला व्हिडिओ, झोन मार्किंग, हे ते डिमांड अँड सप्लाय, प्राइस ऍक्शन, स्मार्ट मनी कॉन्सेप्ट सगळं काही मी घेऊन येणार.
सो बेल आयकॉन बी दाबायला तुम्ही विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ऑल सिलेक्ट करायचा आहे बेल आयकॉन दाबल्यानंतर, जेणेकरून तुम्हाला सगळे नोटिफिकेशन्स माझा व्हिडिओ अपलोड झाल्याबरोबर येणार आणि तुम्ही बघू शकणार. आशा करतो की तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असणार, राईट. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक यू एव्हरीवन फॉर वॉचिंग.